संजय गायकवाड असतील आणि आता कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ रम्मी खेळतानाचा व्हायरल झाला आहे। या संपूर्ण सरकार आता कुठेतरी त्यांचं धोक्यात आहे, विरोधकांकडून टीका केली जाते। या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? काय आहे की मी स्वतः एका मंत्र्याच्या विरोधात खूप सारे पुरावे सादर केलेले आहे। इतके स्पष्ट पुरावे आहे की त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही आहे की कुठल्या प्रकारची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे। आणि एक काळ याच महाराष्ट्रामध्ये होतं की एक साधासा आरोप कोणत्या एका मंत्र्यावर झालं तर ते रिझाईन करत होते, एक नैतिक जबाबदारी म्हणून। आणि आज कितीही तुम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, कोणाला काही फरक पडत नाही आहे, त्याच्या बाबतीत चर्चा होत नाही आहे। म्हणजे एका प्रकारे आपण कोणत्या भ्रष्ट नेत्यांना कसा संरक्षण देऊ शकतं याच्याकडे सगळ्यांच्या वाटचाल सुरू आहे। आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे ते सगळ्यात जास्त देशामध्ये कुठे होत आहे तर महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि त्यांच्या याच राज्याचा कृषी मंत्री जेव्हा याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे, काय कायदे आपल्याला आणायचे आहे ज्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो, ते न करता विधानसभेमध्ये बसून रमी खेळत असेल तर याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं। अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा प्रकारचे लोकांना एंटरटेन करण्याची काही आवश्यकता नाही का, त्यांच्याकडे आकडे आहे, त्यांनी तुरंत एक मेसेज देण्यासाठी हाकलायला पाहिजे। भ्रष्टाचाराचे आरोप आहे, जोपर्यंत आम्ही ते सिद्ध होत नाही तुम्ही तुमचा राजीनामा द्या, नाहीतर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करतो। पण तो पण गप्प बसलेले आहे। याचा अर्थ काय आहे की तुम भी खाओ मैं भी खाता, अपन सब मिलके खाएंगे करके उसमें असंच प्रकारचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।